नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेकीचा इतिहास जाणून घेणार आहोत. तो जाणून घेण्याआधी आपण त्याचं मूळ कुठे हे पाहूया. तर रेकी ही जपानमधून आले, त्यामुळे ती जपानी ऊर्जा उपचार पद्धती आहे असं म्हणतात सर्वजण. पण तिचं मूळ तर खरं तर आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आढळून येतं. आपले जे काही वेद होते, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, तर यामधील ऋग्वेदामध्ये याचे श्लोक आढळून आलेले आहेत. श्लोक संस्कृत मध्ये आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवते. ओम अयम मे हस्तो भगवान अयम मे भगवत्तर अयम मे विश्वभेषजोयम शिवा भीम शरण. तर याचा अर्थ होतो की भाग्यशाली हात मेरा दुसरा भगवान है, हात औषध युक्त है, यह स्पर्श सुखद महान है. आणि दुसरा श्लोक आहे ओम हस्ताम्याम दशशारवाभ्याम जिह्वा वाच गुरो गवी अनामियत्नुभ्याम हस्ताभ्याम ताभ्याम त्वाबी मृषामसी. याचा अर्थ होतो वाक प्रेरक जीभ मेरी हात की 10 अंगुलिया, रोग हरती स्पर्श सेही हात की 10 अंगुलिया. म्हणजे तुमच्या जिभेने आणि तुमच्या हाताने तुमचे प्रत्येक रोग हे तुम्ही दूर करू शकता. याचा अर्थ असा आहे की तुमची वाणी जी काय बोलता तुम्ही, त्याच्यातून तुमचे 50% रोग दूर होणार आहेत आणि राहिलेला 50% हे तुमच्या हाताद्वारे दूर होणार. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ऋग्वेदामध्ये हे श्लोक आढळत आहेत, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा ही विद्या असणार आहे, तर ही पुढे का आली नाही? तर आपल्या भारतातील लोकांची टेंडन्सी होती की आपलं नॉलेज कोणाला द्यायचं नाही, फक्त गुरु शिष्य परंपरेनं गुरुने शिष्यालाच द्यायचं, सामान्य लोकांना हे नॉलेज शिकवायचं नाही. म्हणून ही विद्या लुप्त राहिली. मधल्या काळात ती पूर्णपणे गायब झाली आणि नंतर रेकी जेव्हा आली त्यानंतर आपण म्हणायला लागलो की ही विद्या आपलीच आहे. तसं पाहायला गेलं तर 0 ते 9 नंबरचा शोध हा भारतामध्येच लागलेला आहे. पण जेव्हा वेस्टर्न कंट्रीज मधून तो म्हणजे ते नंबर आपल्याकडे आले, तेव्हा आपण आपले ग्रंथ तपासले आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळालं की ही आपलीच भारतीयांचीच जगाला दिलेली देणगी आहे. जर आपण आधीच हे नॉलेज जगाला दिलं असतं तर रेकी कदाचित भारतातून सगळीकडे पसरली असती. आपण हे पाहूया की डॉक्टर मिकाऊ सुई यांनी रेकीला पुनर्जीवन देण्याचे काम कसं केलं. डॉक्टर मिकाऊ सुई हे लहानपणापासूनच अध्यात्माच्या मार्गाशी जोडले गेले होते. त्यांना मेडिटेशन, साधना करणे, योगा करणे याची आवडच होती. पुढे जाऊन ते जपानमधील एका विद्यापीठात शिक्षक म्हणून काम करू लागले. तिथे ते मुलांना बायबल ग्रंथ शिकवत होते, ज्यामध्ये एक चॅप्टर होता की लॉर्ड जीसस म्हणजे येशू ख्रिस्त हे हात लावून लोकांचे आजार बरे करत होते. तर सर्व मुलांनी त्यांना प्रश्न विचारला की सर, तुम्ही खरंच बायबलला सत्य मानता का? बायबल ही देवाची भाषा आहे का? तर डॉक्टर मिकाऊ उसी बोलले की हो, खरंच ही देवाची भाषा आहे. पुढे एका मुलाने प्रश्न विचारला की जर खरंच बायबल ही देवाची भाषा आहे, तर लॉर्ड जीसस यांनी बायबलमध्ये असं सांगितलं आहे की या ब्रह्मांडातील ऊर्जेचा वापर करून कोणतीही व्यक्ती कोणाही एका व्यक्तीला रोगापासून मुक्त करू शकते. जर अशी कोणतीही म्हणजे शक्ती खरोखरच अस्तित्वात असेल तर ती आत्ता का नाही? आम्ही त्या शक्तीचा वापर का करत नाही? हा प्रश्न ऐकल्यानंतर डॉक्टर मिकाऊ उसूई यांना थोडं गोंधळल्यासारखं झालं. त्यांचं थोडं मन विचलित झालं आणि त्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आलं नाही. दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांचा शिक्षकी पेशाचा राजीनामा प्रिन्सिपलकडे सोपवला आणि त्यांना रेकीचे वेध लागले, म्हणजे अशी काही शक्ती आहे, एनर्जी आहे, हे शोधण्यासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. सर्वात पहिलं अमेरिकेमध्ये गेले. त्यांना असं वाटलं की ख्रिस्ती धर्मगुरूंकडून अशी काहीतरी मला एनर्जी टेक्निक माहिती होईल, पण तिथे त्यांना काहीच हाती लागलं नाही. तिथून ते डायरेक्ट चीनमध्ये आले. चीनमध्ये ते चीनी भाषा शिकले. त्यांनी तिथल्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला, पण तिथेही त्यांना काहीच मिळालं नाही. तिथून पुढे जाऊन ते तिबेटमध्ये गेले. तिबेटमध्ये लोक गौतम बुद्धांना मानत होते. तिथे त्यांना माहीत झालं की भारतामध्ये अशा काही ऊर्जा उपचार पद्धतीचा वापर केला जातो. गौतम बुद्ध सुद्धा अशा हिलिंग टेक्निकचा वापर करूनच लोकांचे रोग निवारण करत होते. म्हणून ते नंतर भारतात आले. भारतातील गौतम बुद्धांचे धर्मग्रंथ वाचले. त्यांनी संस्कृत भाषा शिकली, पाली भाषा शिकली आणि पंडित पर्यंतच्या पदव्या त्यांनी आत्मसात केल्या. आणि आपल्या लोकांना, म्हणजे भारतातील लोकांना ते म्हटले की आता मी पूर्णपणे तयार झालोय, मला ही हिलिंग टेक्निक शिकवा. पण आपल्यातील लोकांनी त्यांना हे नॉलेज शिकवलं नाही.
ते म्हटले की मी हे ग्रंथ तरी घेऊन जाऊ का? तर ते आपल्यातले लोक म्हटले की हा घेऊन जाऊ शकता, कारण आमच्याकडे अजून ग्रंथ आहेत. म्हणून त्यांनी गौतम बुद्धांचं जे लोटस सूत्र होते, लोटस सूत्र म्हणजे कमलसूत्र या नावाचं पुस्तक होतं, ते पुस्तक ते घेऊन गेले. लोटस सूत्रांचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यामध्ये एक सूत्र होतं, म्हणजे चॅप्टर होता की सर्व धम्म पुंडारिक सूत्र. तर याच्यामध्ये 2 चॅप्टर होते अजून. त्याचं नाव होतं मेडिसिन बुद्धा आणि हिलिंग टेक्निक. याचा त्यांनी खूप डीपमध्ये अभ्यास केला आणि त्यांना त्याच्यामध्ये एनर्जी बद्दल माहिती समजली, पण ती एनर्जी आत्मसात कशी करायची याचा निष्कर्ष लागला नाही. म्हणून त्यांनी पुढे जाऊन हा विचार केला की मला साधना या मार्गातूनच ही रेकी एनर्जी मिळेल किंवा अशी काही एनर्जी माझ्या शरीरामध्ये प्रवेश होईल. म्हणून त्यांनी साधना करायचं ठरवलं. म्हणून आणि त्या पुस्तकामध्ये त्यांना 21 आकडा सतत दिसत होता, म्हणून त्यांनी ठरवलं की 21 दिवस मेडिटेशन करायचं. म्हणून जपानमधील कुरामा यामा या पर्वतावर जाऊन त्यांनी 21 दिवस काहीही खाता किंवा काहीही न पिता 21 दिवस मेडिटेशन केलं. या मेडिटेशन मधून त्यांना 21व्या दिवशी रात्रीच्या प्रहरी पूर्व दिशेकडून एक दैदिप्यमान प्रकाश जो त्यांच्याकडे अत्यंत वायू वेगाने येत आहे असं जाणवलं. त्यांनी डोळे उघडायचा प्रयत्न केला, पण इतका तो प्रकाश मोठा होता की त्यांचे डोळे दिपले गेले आणि तो प्रकाश जो अत्यंत वायू वेगाने येऊन त्यांच्या थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्रामध्ये गेला. क्राउन चक्रामध्ये गेल्यानंतर तिथेच ते बेशुद्ध झाले. त्यांना जाणवत होतं की मी बेशुद्ध झालोय, पण त्यांना हालचाल करता येईना किंवा त्यांचं अंग एकदम अंगामध्ये असे करंट एनर्जी पास झाल्यासारखं वाटलं. टिंगलिंग सेन्सेशन जाणवायला लागले, व्हायब्रेशन्स जाणवायला लागले. एक 3 ते 4 सेकंदामध्ये कलर दिसायला लागले, चक्रांचे डिझाईन दिसायला लागले, सिंबल आहेत तर मंत्र दिसायला लागले, मंत्र आहेत तर सिंबल दिसायला लागले, असं सर्व दिसायला लागलं. त्यांना हे जाणीव झाले की मी जे लोटस सूत्रामध्ये 7 चक्रांबद्दल अभ्यास केला आहे तेच मला दिसत आहे आणि त्याचे सिंबल पण दिसत आहेत. आणि त्यांचा त्याच वेळी नैसर्गिक पद्धतीने शक्तिपात झाला. शक्तिपात म्हणजे अटुनमेंटची प्रोसेस झाली. त्यांना दैवी देणगी मिळाली आणि 21 दिवस त्यांनी काहीही खाता किंवा काही न पिता जे व्रत केलं होतं, त्यावेळी त्यांची उभा राहण्याची सुद्धा म्हणजे मनस्थिती नव्हती. पण जेव्हा त्यांचा शक्तिपात झाला तेव्हा त्यांचं शरीर पूर्ण ऊर्जेनं भरून गेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ते म्हणजे आनंदाने जे तो पर्वत आहे तो उतरत असताना त्यांच्या मनात एक प्रश्न आला की मला ही एनर्जी मिळाली पण मी हे वापरू कसं? त्याच वेळेला लगेच एनर्जीने उत्तर दिलं. त्यांना ठेच लागली आणि उजव्या पायाच्या अंगठ्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. त्यांनी लगेच आपले 2 हात लावले. आपण बघा एका हाताला लागलं किंवा पायाला लागलं तर लगेच आपला हात असा जातो. तर त्यांनी 2 हात त्या अंगठ्यावरती लावले. क्षणार्धात रक्त थांबलं. तिथील व्रण पूर्णपणे गायब झाला. त्यांच्यासाठी एक दुसरा चमत्कार होता. पहिला चमत्कार होता त्यांचं झालेलं अटुनमेंट. दुसरा चमत्कार होता त्यांचं एनर्जी मार्फत त्यांनी लगेच स्वतःला हील केलं आणि खाली आल्यानंतर तिथे एक मुलगी त्यांना दिसली लहान. तिचा दात दुखत होता म्हणून त्यांनी विचारलं की काय झालं बाळा, तू का रडत आहेस? मग ती म्हटली की माझं दात दुखत आहेत. म्हणून त्यांनी तिला विचारलं मी तुला काही मदत करू का? तर ती हो बोलली, करा. आणि 2 ते 3 मिनिटातच त्यांनी तिला हिलिंग दिलं आणि त्या मुलीचं दात दुखायचं थांबलं. त्यांच्यासाठी 3 चमत्कारिक अनुभव होते. पहिला अनुभव म्हणजे त्यांचा जो नैसर्गिकरित्या अटुनमेंट झाले होता तो. दुसरा अनुभव होता त्यांच्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली होती. तिसरा अनुभव त्या मुलीचा दात दुखायचा बंद झाला होता. त्यांना असं वाटलं की हे मला कुणाला तरी सांगितलं पाहिजे, म्हणून ते त्यांचे जे गुरु होते मेडिटेशनचे त्यांच्याकडे गेले. जाजन मास्टर नाव होतं त्यांचं आणि त्यांनी त्यांना हे सर्व सांगितलं. तर त्यांना म्हणजे हाडांचा आजार होता, दुखत होतं, म्हणजे जिथं जॉईंट होते तिथं सर्व ठिकाणी त्यांना दुखत होतं. त्यांनी त्यांच्या गुरूंना पहिला हील केलं आणि गुरूंनी नंतर परमिशन दिली की आता तुला हे नॉलेज मिळाले तर तू संपूर्ण जगाला दे. तर जगामध्येच एक बेगर सिटी होती, म्हणजे भिकाऱ्यांचं शहर होतं. तिथे लोक हे भीक मागून खायचे, पोटापुरतं आणायचे, भीक मागायची, पोटापुरते खायचं आणि झोपायचं, एवढंच त्यांचं आयुष्य चाललं होतं. तेथील लोक सर्व रोगांनी व्याधींनी ग्रासले होते. ते तिथे गेले वाडी वस्त्यांवरती आणि प्रत्येक त्या लोकांना हील करायला सुरुवात केली आणि त्यांनाही खूप छान वाटायला लागलं की मी कोणाला तरी मदत करतोय म्हणून.
पण नंतर त्यांना वाईट वाटलं की 6 महिन्याने तेच लोक पुन्हा त्यांच्याकडे हिलिंग घेण्यासाठी आलेत. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांच्या गुरूंना सांगितलं की असं असं झालं आहे. मग ते बोलले की तू फ्रीमध्ये सर्व नॉलेज दिलं आहेस म्हणून त्या लोकांना त्या गोष्टीची किंमत राहिली नाही. आणि त्यानंतर त्यांनी 2 प्रिन्सिपल बनवले की ज्यांना रेकी शिकायची इच्छा आहे त्यांनीच रेकी शिकायला पाहिजे किंवा त्यांनाच मी रेकी शिकवणार आहे. आणि जर रेकी शिकायची असेल तर तुम्हाला मला त्यासाठी काहीतरी चार्जेस द्यावे लागणार आहेत किंवा एनर्जी एक्सचेंज म्हणून काहीतरी दिलं पाहिजे, असे त्यांनी 2 नियम ठेवले. म्हणून रेकी कधीही फ्री शिकू नये, कारण ती एक विद्या आहे. त्याच्यासाठी डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी 30 वर्षांची मेहनत घेतली आहे आणि त्यांना त्यानंतर ही रेकी प्राप्त झाली आहे. म्हणून आपल्याला रेकीचं चीज राखता आलं पाहिजे. आता रेकीचा राहिलेला इतिहास हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा रेकीचा इतिहास ऐकून कसं वाटलं? ही गोष्ट एक गोष्ट सारखंच होतं. तुम्हाला ही गोष्ट ऐकून कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करायचंय. धन्यवाद.